हे विचार करणं गरजेचं आहे। काय असतो बाप? जरी आई घराचं मांगल्य असेल ना, तरी बाप घराचं अस्तित्व असतो। आई जरी घराचा कळस असेल तरी बाप घराचा पाया असतो। एकदा पाया खचला ना, कळस आपोआप कोलमडत असतो। माईबाप जरी आईनं आपल्याला आपल्या पायावर चालायला शिकवलं असेल, तरी बापाने आपल्याला आपल्या पायावर उभं केलेलं हे विसरता कामा नये। परंतु आजकाल बापच विसरून गेली, बापालाच विसरली हो पोरं। मुलगा सायंकाळच्या वेळी घराच्या बाहेर गेला तर बाप काळजीपोटी 4-4 फोन लावतो की अरे बाळू उशीर कसं काय झाला। बापाला काळजी असते की वाईट पोरांच्या संगतीत तर बसला नसेल, नेमकं उशीर का झाला। 4-4 फोन बाप करतो पोराला, पण पोरांना बापाचा फोन उचलायला वेळ नसतो, फोन कट करतात। पण खरं सांगू, इथं बसलेले सगळे तरुण मंडळी, तुम्ही जर आज बापाचा फोन नाही न उचलला, एक दिवस असा येणार आहे की कितीही अंतकरणातून तुम्हाला वाटलं ना बापाला बोलावं, तरी बापाचा फोन तुमच्या फोनवर कधीच वाजणार नाही। तुम्ही कितीही देवाला म्हणलात ना, देवा एकदा बस एकदा आमच्या बापासोबत आमचं बोलणं होऊ दे रे, तरी देवसुद्धा हतबल होईल। देवसुद्धा सांगेल अरे मी तुझी गेलेली गाडी तुला परत खरेदी करून देईल, एवढं सामर्थ्य माझ्यात आहे। तुझा गेलेला बंगला तुला परत आणून देईल, एवढं सामर्थ्य माझ्यात आहे। पण तुझे गेलेले मायबाप मी तुला परत नाही आणून देऊ शकत, तुझ्या वडिलांसोबत मी बोलणं नाही करून देऊ शकत। म्हणून आहे तोपर्यंत, हयातीत आहे तोपर्यंत प्रेमानं आपल्या आईवडिलांशी बोला, त्यांना 2 वेळचं जेवण द्या, बस याच्या पलीकडे काही नाही लागत दादा त्यांना। आपण पोरं जर टी व्ही पाहायला लागली तर टी व्हीवरती जो भारताचा क्रिकेटपटू आहे सचिन तेंडुलकर, तो सचिन तेंडुलकर या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत धावा घेतो, त्यावेळी पोरं कौतुकानं टाळ्या वाजवतात। अहो घरात बसल्या बसल्या मोठ्यानं ओरडतात का? कारण त्याने त्या धावा काढल्या म्हणून कौतुक वाटतं त्याचं। पण खरं सांगू, अरे चैत्र महिन्यामध्ये कडक उन्हामध्ये किर्र तापलेल्या जमिनीवरती बाप जेव्हा बैलाच्या पाठीमागं, अवताच्या पाठीमागं या बांधावरून त्या बांधापर्यंत धावा काढतो ना, तो बाप लेकरांना दिसत नाही। शोकांतिका आहे। आपल्या मोबाईलमध्ये अनेक जणांचे फोटो सापडतील, मित्रांचे फोटो सापडतील, आपल्या नातेवाईकाचे सापडतील, सगळ्यांसोबत सेल्फी घेतलेली दिसल। पण मायबाप खरं हे सत्य परिस्थिती, आजही सगळ्यांचे मोबाईल काढा आणि बघा तुमचं तुम्ही तपासून की तुमची बापासोबत एखादी सेल्फी घेतलेली आहे का। विसरून गेले सगळे। या दगदगीच्या जीवनामध्ये मायबाप काय ते लोकांना कळायलाच मार्ग नाही। म्हणून खरं सांगू, बापाची किंमत ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणतात, ज्याला आहे त्याला नाही कळणार।